नमस्कार। शिक्षण तपस्वी माननीय प्राचार्य श्री नरसिंह रामण्णा आसादे। मित्रांनो, असं म्हटलं जातं की विद्या विनयेन शोभते। ज्या माणसाकडे विनम्रता असते त्याच माणसांमध्ये विद्या वास करते। एक सर्वगुण संपन्न विद्यार्थी आणि एक सुजाण नागरिक घडवण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या एका आदर्श पुरुषाचा हा प्रवास सुरू झाला तो त्यांच्या लहानपणापासूनच, म्हणजेच लष्करमधील गुलजार तालीम या वस्तीतून। शिक्षण तपस्वी प्राचार्य नरसिंह रामण्णा आसादे एक प्रेरणादायी शिक्षिका, माजी नगरसेविका तसेच स्थायी समिती सभापती कैलासवासी शिवलिंगम्मा रामण्णा आसादे यांचे मार्गदर्शन आणि खंबीर साथ त्यांना आपल्या आईच्या रूपाने मिळाली आणि आपल्या समाजातील लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणारे, त्यांच्या समस्या सोडवणारे, आपल्या निखळ न्यायनिवाड्यासाठी प्रसिद्ध असणारे, खलिफा म्हणून आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण केलेले माजी नगरसेवक कैलासवासी नरसप्पा हणमंतू आसादे या थोर पुरुषाची साथ आणि संस्कारक्षम शिकवण त्यांना आजोबाच्या रूपाने मिळाली। शिक्षण तपस्वी नरसिंह आसादे सर म्हणजे उत्कृष्ट वक्तृत्व, प्रभावी कर्तृत्व आणि धुरंधर नेतृत्व यांचं सुंदर मिश्रण। सामाजिक, राजकीय, क्रीडा तसेच शिक्षण क्षेत्रात आपल्या सेवाभावी कार्याने त्यांनी एक अमीट असा ठसा उमटवला। आपल्या घरातूनच आजोबा आणि आई वडिलांकडून सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा घेऊन नरसिंह रामण्णा आसादे सर यांनी केलेले कार्य हीच त्यांच्या यशाची आणि नावलौकिकतेची गुरुकिल्ली बनली। शिक्षण तपस्वी नरसिंह रामण्णा आसादे या महान धुरंधर व्यक्तीचा जन्म दिनांक 15 मार्च 1967 रोजी सोलापूर येथे झाला। त्यांचे शिक्षण BCom, BPed, BA, MA शिक्षणशास्त्र हे सर्व शिक्षण सोलापुरातच झाले। नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संस्थेचे अध्यक्ष माननीय माजी आमदार प्रकाशजी यलगुलवार यांनी नरसिंह आसादे यांच्या कामाची चुणूक बघून गुणग्राहक नजरेने जून 1990 मध्ये अंधशाळा आणि चंद्रभागाबाई यलगुलवार अध्यापक विद्यालय येथे क्रीडा शिक्षकपदी त्यांची नेमणूक केली। त्यानंतर 19 जून 1991 रोजी चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज येथे सेवेत ते रुजू झाले। त्यांची कामातील परिपूर्णता, शिस्त, वक्तशीरपणा, समर्पण भावना, जोश आणि उत्साहाने कर्तव्य बजावत असल्याने त्यांची 18 नोव्हेंबर 2002 रोजी स्वामी विवेकानंद प्रशाला MIDC आकाशवाणी रोड सोलापूर येथे मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळवली आणि त्यानंतर 15 जून 2018 रोजी चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर येथे त्यांची प्राचार्य म्हणून बदली झाली। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या उक्तीप्रमाणे समस्त विश्वाला परिवर्तनाचे, प्रबोधनाचे आणि क्रांतीचे मंत्र देणारे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या घोषवाक्याने 100 हत्तींचं बळ देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजातील रंजल्या गांजल्यांचा, दुःखितांचा आधार होऊन अनेक सामाजिक कार्यात त्यांनी आपला ठसा उमटवला। 1987 साली जांबमुनी विद्यार्थी संस्था लष्कर सोलापूरचे सेक्रेटरी, 1994 साली श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ लष्कर विभागाचे सेक्रेटरी, 2004 साली जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ लष्कर विभागाचे अध्यक्ष, 2003 साली सोलापूर शहर जिल्हा जांबमुनी मोची समाजाचे सेक्रेटरी, 2008 साली सोलापूर शहर जिल्हा जांबमुनी मोची समाजाचे अध्यक्ष आणि जांबमुनी मोची, मादिगा, मादगी, माद्रू महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते अशा अनेक पदांवर राहून त्यांनी रचनात्मक सामाजिक कार्य जोमाने चालू ठेवले। अनेक गरजू दाम्पत्यांची गरज ओळखून
1994 साली मोची समाजात सामुदायिक विवाह सोहळ्याची ऐतिहासिक सुरुवात झाली. त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जाममुनी मोची समाजाचे कुलदैवत श्री आदी जाममुनी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात वाजत गाजत 22 डिसेंबर रोजी शहरात मिरवणूक काढण्यास येते. श्री आदी जाममुनी मोची समाज रथोत्सव समितीचे अध्यक्षपदी 2001 साली त्यांची निवड झाली. रथोत्सव अध्यक्ष असताना जाममुनी महाराज यांच्या कार्याविषयी समाज बांधवांना माहिती व्हावी, त्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता धर्मगुरू बसवतत्व श्री ह.भ.प. गुरुदास तोडमे महाराज लिखित जाममुनी महाराज चरित्र ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आणि तो ग्रंथ सर्व समाज बांधवांना वाटण्यात आले. पुढे 2002 साली लष्कर मध्यवर्ती भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 2006 साली सोलापूर शहर जिल्हा जांबमुनी मोची समाज पदवीधर संघटनेच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्याचे स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. गुलजार तालीम संघाचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक म्हणून देखील त्यांनी भरीव कार्य केले आहे. सामाजिक सेवांबरोबरच राजकीय क्षेत्रात देखील त्यांचा अलगच थाट आहे. त्यांच्या वाणीत माधुर्य आणि वक्तृत्वात प्रभाव तर होताच, पण धुरंधर आणि प्रसंगावधान वक्तृत्वाने लोकांना प्रभावित करण्याची हातोटी देखील त्यांच्याकडे आहे. सर्वच गरजू आणि तळागाळातील लोकांना सोबत घेऊन आपल्या मधुर वाणीने त्यांनी सर्वांनाच आपलंसं केलं आहे. राजकारणातील एक नामांकित व्यक्तिमत्व, नेतृत्व, सेवा आणि समर्पण यांचा संगम ज्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतो असे माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे आणि अंध, अपंग, दिव्यांग बांधवांच्या अंधकारमय आयुष्यात आपल्या सेवाभावी वृत्तीने प्रकाश निर्माण करणारे माजी आमदार प्रकाश यलगुलवार त्यांना ते आपले राजकीय गुरु मानतात. त्याचबरोबर जनसेवा हीच ईश्वर सेवा, जनता हीच माझी संपत्ती म्हणून कार्यरत असणाऱ्या सोलापूर मतदारसंघाच्या अभ्यासू, जिज्ञासू आणि विश्वासू खासदार कुमारी प्रणितीताई शिंदे यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली सध्या ते काँग्रेस पक्षात प्रभावी असं काम करत आहेत. 1983 पासून सोलापूर शहर युवक काँग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ता, 1985 साली सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी, 2004 साली संजय गांधी निराधार योजना शहर दक्षिण सोलापूरचे सदस्य, 2021 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशा अनेक पदांवर ते आपली राजकीय कारकीर्द गाजवत आहेत. श्री नरसिंह आसादे सर हे उत्कृष्ट कुस्तीगीर आणि कबड्डीपट्टू असल्याने शालेय, महाविद्यालय तसेच राज्य पातळीवर त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. सोलापूर शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष आणि सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाचे क्रीडा सचिव म्हणून 2010 पासून त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागाचे सदस्य म्हणून देखील त्यांनी अनेक काम केले आहे. सामाजिक, राजकीय आणि कला क्षेत्रात एक उत्तम कामगिरी बजावत त्यांनी आपल्या कलेप्रती प्रेम देखील तसेच जपले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय नाट्य परिषद आयोजित नाट्य संमेलनात विविध समितीच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदविला. लष्कर गुलजार तालीम वस्तीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास केवळ शैक्षणिक विजयाची कहाणी नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक चेतनेची प्रेरणादायी गाथा आहे. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी विविध कार्यक्रम आणि प्रबोधन उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानप्रसाराची ज्योत तेवत ठेवली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांना नवीन ध्येय गवसले आणि त्यांनी शिक्षण आणि जीवनाच्या मार्गात प्रगती साधली. शैक्षणिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून आत्मविश्वास आणि शारीरिक क्षमतेचे धडे दिले. माणसात देव शोधणारे म्हणजेच शिक्षण तपस्वी प्राचार्य नरसिंह रामण्णा आसादे 31 मार्च 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, ती नव्या प्रवासाची सुरुवात असते आणि म्हणूनच तुमचं समर्पण, मेहनत आणि प्रामाणिकपणाचा आम्हाला नेहमीच अभिमान असेल.
तुमच्या कामाने संस्था समृद्ध झाली आणि आता तुमच्या आठवणी आम्हाला प्रेरणा देतील. स्वतःचा आत्मविश्वास कमी न पडता छाती ठोकून अभिमानाने लढण्यासाठी आणि कठोर परिस्थितीत सुद्धा शिक्षण घ्यायचे धडे तुमच्याकडून घेतलेला प्रत्येक विद्यार्थी तुमचे कार्य आणि तुमच्या योगदानाचा आदर्श घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी नक्कीच हातभार लावेल अशी आम्हाला खात्री आहे. आणि सार्थ अभिमान सुद्धा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा, हीच आज ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. Thank you.